वेलकम टू महेंद्र देवकरांचं घर. आमच्या घरातले जे कॉम्बिनेशन सीन्स असतात ते शक्यतो इकडे घडतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर आज मी देवकर कुटुंबाच्या घरी आली आहे आणि ते घर कसं आहे हे सगळं मला त्या घराचे करता धरता म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके शंतनू सर दाखवणार आहे. सर कसे आहात? सगळ्यांचं सहर्ष स्वागत देवकरांच्या घरात. आणि मोहिनी सिरियल मधलं हे महेंद्र देवकरांचं घर, जिकडे त्यांचं एक छान आणि खूप क्लोज निट असं कुटुंब राहतं, त्या घराची सैर तुम्हाला करवतो. येस, सो आम्हाला खरंच बघायचं आहे, कारण की आम्ही या घरातले खूप सीन बघतो आणि हे घर नेमकं कसं हे आम्हाला आणि प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचंय. सो सुरुवात करूया. येस येस. सो हा मला मेन डोर, इथनं आमचं घर ऍक्च्युली सुरू होतं आणि हे आमचं छोटंसं अंगण आहे, जिथेही आमचे अनेक सीन्स झालेले आहेत, जातानाचे येतानाचे ट्रॅव्हलिंगचे वगैरे. ही साधारण एक वस्ती आहे जी आपण उभी केलेली आहे. आमच्या घराच्या आजूबाजूच्या असलेल्या एक ब्युटी पार्लर आहे, एक ऑल्टरेशन अँड रफू टेलरचं दुकान आहे वगैरे वगैरे. इकडे या. आत्ता शूटिंगचं सामान ठेवलं असल्यामुळे तुळशी वृंदावन थोडंसं सरकवून ठेवलंय, पण इथे एक तुळशी वृंदावन असतं. आल्या आल्या तुळशीला नमस्कार करून आत यायला. आता आत जाऊया आपण, यावे. वेलकम टू महेंद्र देवकरांचं घर. या. हा आमचा हॉल आहे. आत्ता तुम्हाला मी पण आहे. येस येस, ऍब्सोल्युटली. हा बेसिकली आमचा हॉल आहे. आमच्या घरातले जे कॉम्बिनेशन सीन्स असतात ते शक्यतो इकडे घडतात. आणि तुम्ही जर बघत असाल तर मी या सिरियलमध्ये ॲक्शन डिरेक्टर असल्यामुळे माझ्या काही ट्रॉफीज इकडे लावलेल्या आहेत, काही वर्किंग स्टिल्स आहेत, काही हिरोजना समजवतानाचे स्टंट्स समजवतानाचे काही सिक्वेन्सेस आहेत. असं सगळं हे छान. हा आमचं शूटिंगचं एक प्रतीक म्हणून बेबी असते, लाईटचा प्रकार आहे तो, त्याचा एक स्टँड आहे. त्याच्यानंतर येस, या मालिकेसाठी फोटोशूट हो 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 हो, वेगवेगळ्या अगदी खरं आहे. आणि वेगवेगळ्या लुक्स मधले आहेत. सो जेव्हा आम्ही हे करायचं ठरवलं तेव्हा आम्ही याचं प्रॉपर फोटो सेशन केलं होतं याच मालिकेसाठी. सो हे दुसरीकडे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाहीत, हे एक्सक्लुझिव्हली फक्त ह्या शो साठीचे आहेत. आणि सगळे वेगवेगळे, म्हणजे जर तुम्ही त्याचा एक अंदाज घेतला तर तिकडे जॅकेट घातलेले आहेत किंवा इकडे स्कार्फ गुंडाळलेले आहेत, इकडे कॅप मधले आहेत, इकडे एक स्टंट करत असतानाचा हे आहे स्नॅप. सो असं सगळं आहे. इकडे तुम्ही थोडे पुढे आलात की इकडे आमच्या घरातलं एक छोटंसं देवघर आहे. तुम्ही अगदीच आत जाऊन बघू शकता, कारण ते सगळं रचलेलं देवघर आहे. आता आमच्या बेडरूम मध्ये सीन चाललेला आहे, त्यामुळे आमचे टेक्निशियन सगळे इकडे आहेत आणि आपण बघूया आत जाता येत आहे का. थांबा, या पटकन थांबा, आपण 2 मिनिटासाठी शॉट थांबवू या पटकन. तर ही शालिनीची रूम बेसिकली. आणि इकडे तुम्ही बघत असाल शालिनीचे स्नॅप्स आहेत, त्याच्यानंतर लेकी सोबतचे स्नॅप्स आहेत. सो ही एक बेडरूम झाली. आता तुम्हाला दुसरी रूम दाखवतो, या. ही आमच्या दोन्ही लेकींची खोली. मे आय कम इन? हाय. तुमची खोली दाखवायची आमच्या रसिक प्रेक्षकांना. तर इकडे पिंकी असते, कार्तिकी आणि मोहिनी. ही त्यांची अशी छान यो मॅन असा वाईब असलेली खोली आहे आणि मस्त सजवलेली आहे. एक एनर्जेटिक वाईब आहे ह्याला. छान कलर्स आहेत, पडदे वगैरे जर तुम्ही बघितले तर असे खूप व्हायब्रंट आहेत. आणि इकडेच या दोघी कचाकचा भांडतात देखील, त्याच्यानंतर एकमेकींवर प्रेमही करतात. सगळं इकडे चालू असतं त्यांचं. आता मी तुम्हाला दाखवतो किचन.
सगळ्यात आधी ही जी स्पेस आहे ती डायनिंग स्पेस आहे. आत तो ओटा वगैरे आहे. वर इकडे सगळं शूटिंगला लागणारं म्हणजे आपण जेव्हा काही काही सीन्समध्ये खाद्यपदार्थ ॲक्च्युअली बनवतो त्याचं सगळं साहित्य आणि सामुग्री इकडे असं सगळं हे किचन आहे. एक जमेची बाब अशी आहे की या किचनला इकडे खूप मोठी खिडकी आहे. त्यामुळे जेव्हा आपण कुक करत असतो तेव्हा आम्हाला कॅमेरा बाहेर प्लेस करून हे सगळं शूट करता येतं, खूप इझिली शूट करता येतं. त्यामुळे असं एक आमचं किचन पण आहे. तर थोडक्यात असं आहे आमचं एक छान छोटंसं घर. या घरात आलो ना की आम्हाला असं वाटतं की एक कलाकाराचंच घर हे वारंवार असं जाणवतंय. कारण की खूप अँटिक अशा वस्तू आहेत, खूप पुरस्कार आहे, नटराजाची मूर्ती आहे. सो हे खूप विचार करून सजवलेलं हे खरं तर घर आहे. आणि मला जाणून घ्यायचं की या घरात अशा जर विचारलं या घरात असं कोण आहे ज्यांना ह्या सगळ्याची आवड खूप आहे. ॲक्च्युली सगळ्यांनाच आहे. पिंकीचं जे कॅरेक्टर आहे ते खूप उत्साही आणि ती पण फिल्म बॅकग्राऊंडमध्येच काम करणारी असल्यामुळे ती खूप बबली आणि चुलबुली असं म्हणतात ना तशी आहे. शालिनीताई पण खूप मच्युअर जरी असल्या तरी ह्या सगळ्याची त्यांना खूप हौस असते. इवन स्वयंपाकाची खूप हौस आहे. आणि आमच्या दोन्ही लेकी म्हणजे काय आपण एनर्जीचा झरा म्हणूया आपण त्यांना दोघींना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कोणी कोणी ज्यांच्या ज्यांच्या आवडीनुसार आणून ठेवलेल्या आहेत. अगदीच. आणि मला असं वाटतं की थँक्यू सो मच. तुम्ही हे घर खूप छान खरं तर सजवून ठेवलं आणि हे आम्हाला पाहायला खूप आवडलं. तर थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पाहायला विसरू नका मोहिनी कलर्स मराठीवर दररोज 7:30 वाजता. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.